तुमच्या आजोबा पंजोबांनी तुमच्या जमिनीची तोंडी वाटणी केली आहे काय? मग केली असेल तर वारसदारांना त्याचा हक्क मिळतो का? जाणून घेऊया. झालंय काय तर ग्रामीण भागात वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून नेहमीच वाद पाहायला मिळतात. आजोबा किंवा पंजोबांनी अनेक वर्षांपासून केलेले तोंडी वाटप कायदेशीररित्या वैध आहे का? आणि नवीन पिढी त्यात पुन्हा हिस्सा मागू शकते का? या प्रश्नावरती आता कायदेशीर पडदा पडलेला आहे. नवीन वारसदार म्हणून हिस्सा मागू शकतात का? तर याचे उत्तर असे आहे की नाही. जर वर्षानुवर्ष प्रत्येक जण आपापल्या हिश्श्याची जमीन स्वतंत्रपणे कसत असेल तर नवीन येणारी पिढी किंवा इतर वारसदार त्या जमिनीतून पुन्हा नव्याने हिस्सा मागू शकत नाहीत. कायद्याने तोंडी वाटप मान्य केलेले आहे, मात्र ते कोर्टात सिद्ध करण्यासाठी काही पुरावे लागतात. जमिनीचा ताबा लागतो. म्हणजेच काय तर सर्व वाटेकरी वर्षानुवर्ष आपापल्या वाट्याची जमीन कसत असणे हा सर्वात मोठा पुरावा आहे. 7/12 उतारा आणि शेतसारा लागतो. महसूल दप्तरी असणारी पिकांची नोंद आणि शेतसारा भरल्याची पावती यावरून तोंडी वाटप सिद्ध होते. यावरून अनेकदा वादही होतात. भविष्यातील वाद टाळण्यासाठी हे 5 नियम तुम्ही कायम लक्षात ठेवा. पहिला म्हणजे कायदेशीर मान्यता. योग्य पुराव्यांसह सिद्ध झालेली तोंडी वाटप न्यायालयात पूर्णपणे ग्राह्य धरले जाते. हे सहजासहजी रद्द होत नाही. प्रत्यक्ष ताबा असणे आवश्यक आहे. जमिनीचा ताबा स्वतःकडे असणे हाच तुमचा सर्वात मोठा मजबूत कायदेशीर आधार ठरतो. आणि त्याचबरोबर म्हणजे नोंदणी. भविष्यातील कौटुंबिक वाद टाळण्यासाठी तोंडी वाटणीला कागदावरती आणून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत वाटप पत्र करून घेणे शहाणपणाचे ठरते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी दप्तरी नोंद. वाटणीनंतर प्रत्येकाचे नाव स्वतंत्र लागण्यासाठी सर्व वाटेकरांच्या सहमतीने तलाठी कार्यालयात वारसा हक्काचा किंवा वाटणीचा फेरफार करण्यासाठी अर्ज करावा. आणि जर वाद झालाच तर काय करावं सांगते. एखाद्या वारसदाराने जुने वाटप नाकारून वाद घातल्यास तुम्ही दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टामध्ये वाटप दरखास्त दाखल करून आपला हक्क मिळवू शकता. थोडक्यात काय तर तोंडी वाटप बेकायदेशीर नाही, परंतु भविष्यातील कोर्ट कचेरी आणि कौटुंबिक कलह कायमचा टाळण्यासाठी तोंडी ठरलेल्या गोष्टींचे लवकरात लवकर कायदेशीर वाटप पत्रामध्ये रूपांतर करून सरकारी दप्तरी नोंद करून घेणे अत्यंत सुरक्षित आहे.